आणि आपण सुरुवात नाशिकमधल्याच बातमीने करूया। बहुराष्ट्रीय कंपनीतलं धर्मांतर आणि महिलांवरील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या आरोपींच्या कागदपत्रांचं आता ऑपरेशन केवायसी सुरू झालेलं आहे। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा रफीक मेमन यांची आता ओळख, कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांची ही पडताळणी सुरू झालेली आहे। पोलिसांकडून आधार, पॅन आणि त्यांचा पत्ता तसेच डिजिटल नेटवर्कची सखोल तपासणी सुरू आहे। आर्थिक, सामाजिक आणि डिजिटल नेटवर्कमधल्या महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती आहेत आणि आज आता जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आरोपींना हजर केलं जाणार आहे। आणि फरार निदा खानचा सुद्धा शोध सुरू आहे। त्यामुळे केवायसी चौकशीमुळे मल्टीनॅशनल कंपनीतल्या प्रकरणाच्या तपासाला आता एक नवीन धार आलेली आहे। त्यामुळे आज या संदर्भात काय काय नेमक्या घडामोडी घडतात ते आपल्याला पाहायचं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशिलांसाठी जाऊया आपण सागरकडे। नाशिकमध्ये थेट सागर, आज या संदर्भात महत्त्वाच्या न्यायालयीन घडामोडी घडणार आहेत। या चारही आरोपींना आज हजर केलं जाणार आहे। कागदपत्रांची छाननी सुरू आहे। काय नेमके तपशील या संदर्भातले? नक्कीच या सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रसंगी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ह्या चौघांना चौथ्यांदा न्यायालयांमध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्यावेळेस त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। पुन्हा एकदा न्यायालयात 2 तारखेला हजर करण्यात आलं, त्यावेळेस पुन्हा 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर यामधले जे 4 संशयित आरोपी आहेत त्यात तौफिक अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा रफीक हा जो सगळे जे आहेत हे सगळे संशयित धर्मांतराच्या या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत। आणि याची ह्या सगळ्यांची आता सध्या चौकशी सुरू असताना महत्त्वाच्या बाबी समोर येताना पाहायला मिळत आहेत। SITकडून सखोल चौकशी करत असताना आता ह्या सगळ्या आरोपींची केवायसी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये ह्या सगळ्या आरोपींकडून जे त्यांचे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, त्याबरोबर डिजिटल नेटवर्क असेल, या सगळ्यांची चौकशी जी आहे ती SITकडून करण्यात येत आहे। त्याचबरोबर हे आर्थिक आणि सामाजिक आणि डिजिटल नेटवर्कमध्ये या सगळ्यांच्या बाबतीतले जे धागेदोरे आहेत ते आता तपासामध्ये समोर येताना पाहायला मिळत आहेत। या प्रकरणामध्ये दानिश शेख असेल, त्याचबरोबर तौफिक अत्तार, हे सगळ्यांचे जे डिजिटल जे पुरावे आहेत ते गोळा करायचं काम जे आहे ते SITकडून करण्यात येताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या प्रकरणात आताच पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या चौघांना हजर करण्यात येणार आहे। यांची पोलीस कोठडी आज संपत आहे। यामुळे या सगळ्या चौकशी दरम्यान नेमकी अजून काय काय महत्त्वाच्या घडामोडी घडतात, त्याचबरोबर या सगळ्या तपासामध्ये नेमकी काय काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित सागर, असे संपर्कात राहा।